या घटनेची सुरुवात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झाली होती. 35 वर्षाचा नौशाद परत येणार होता. त्याची सौदी अरेबियातील नोकरीची मुदत संपली होती. त्याला आता आपल्या बायको मुलांना सोडून परत जायची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने कायमचेच परत येण्याचा निर्णय घेतला होता. सगळी तयारी केली होती आणि तो आठवड्याभरात भारतात येत होता. त्याच्या या निर्णयाने त्याचे आई वडील, नातेवाईक, मित्र खुश होते. फक्त नाराज होती त्याची बायको रजिया. नौशाद आणि त्याची बायको रजिया आणि एक मुलगी, असा हा परिवार. बायको एक मुलगी असल्याने त्यांना सुखात ठेवण्यासाठी 4 पैसे जास्त कमावेत असे नौशादला वाटत होते. त्यासाठी त्याने इतर काही मित्रांसोबत दुबईला नोकरीला जाण्याचा निर्णय घेतला. एकदा तिकडे गेल्यानंतर 3-4 वर्ष तर परत येता येणार नाही हे त्याला माहीत होते. पण तिकडे मिळणारा पगार पाहता त्याने बायको मुलीचा विरह सोसण्याची तयारी ठेवली. रजिया नाराज असली तरी भविष्याचा विचार करून तयार झाली. नौशाद नोकरीसाठी दुबईला निघून गेला. आता रजिया आणि तिची मुलगी अशा दोघीच राहू लागल्या होत्या. सासू सासरे बाजूच्याच घरात राहत होते. रजियाने अवघी तिशी गाठली होती. विवाह सुख मिळाल्याने तिच्या जवानीवर चमक आली होती. रजियाचा मुलायम मादक देह पाहणाऱ्याला भुरळ घालत होता. त्यातच ती आता एकटी होती. दिवस तर कामात जात होता, पण रात्रीच्या एकांतात मात्र तिला कामसुखाची गरज वाटायची. तिच्या मनात कामुक विचाराचे काहूर माजत असले तरी सुख मात्र मिळत नव्हते. ती कामसुखासाठी आसुसलेली होती, पण आजूबाजूच्या नातेवाईकांना पाहून ती आपल्या भावनांवर आवर घालून होती. शेजारच्याच गावात तिच्या बहिणीचा परिवार राहत होता. तिच्याकडे रजियाचे जाणे येणे होते. आता तिचा मोठा भाचा म्हणजे तिचा सख्या बहिणीचा मुलगा रोमान मोठा झाला होता. त्यामुळे काही वेळा मावशी रजियाला आणण्यासाठी किंवा परत घरी सोडण्यासाठी तो मोटारसायकलवरून येत होता. रोमन तिचा भाचा असला तरी आता तो मोठा झाला होता. त्याच्या मनात वासनेची भावना जागी झाली होती. त्याची नजर मावशी रजियाच्या भरलेल्या देहावरून फिरू लागली. मोटारसायकलवर ती त्याला पकडून बसत होती. तिच्या मऊ मुलायम स्पर्शाने त्याची उत्तेजना वाढत होती. तो आता तिची स्वप्ने पाहू लागला होता. संधी मिळेल तेव्हा तो तिच्याकडे येऊ लागला. काही वेळा तर तो विनाकारण येत असायचा. त्याचे वारंवार येणे, तिच्याकडे बघत बसणे यावरून तिला त्याच्या मनातील कामुकतेचा अंदाज आला. सुरुवातीला तिला ते थोडे विचित्र वाटले, पण वासनेच्या आगीत सारेच नीतिनियम जळून जातात असे म्हणतात. नवऱ्यापासून वंचित असलेली रजिया हळूहळू भाचा रोमनकडे ओढली जाऊ लागली. आता ती त्याला जास्त चिकटून बसू लागली. त्याला काही ना काही निमित्ताने जवळ घेऊ लागली, मिठी मारू लागली, केसावरून हात फिरवू लागली. त्यालाही ते सगळे आवडत होते. दोघांतील जवळीक वाढत निघाली. एक दिवस दोघांनी ही संधी साधली. तो तिला सोडायला आला होता, पण तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. तेव्हा मावशी रजिया त्याला म्हणाली, आता थांब इथेच, उद्या जा तू. त्याला पण तेच हवे होते. तो तयार झाला तेव्हा रजियाने बहिणीला फोन करून सांगितले की आता वेळ झाला आहे, रोमनला माझ्याजवळ राहू दे, उद्या सकाळी पाठवते. तिच्या बहिणीने होकार दिला. मग रजिया आणि रोमनने जेवणखाणे केले आणि दोघे गप्पा मारत बसले. तिथे दोघांची एकाच बेडवर झोपायची व्यवस्था झाली होती. ती आपल्या लहान मुलीला झोपवत पाचा रोमनशी बोलत होती. त्याचे सगळे लक्ष तिच्या देहावर होते. तिच्या मनातही चलबिचल होत होती. अखेर लहान मुलगी झोपली आणि रजियाही तिच्या शेजारी पडली. तिने रोमनला आपल्या बेडवर बाजूला झोपण्यास सांगितले. एकाच बेडवर तिघे असल्याने तसे अडचणीचे होते, पण त्या कामातुरांना ते सोयीचे होते. तो तिला चिटकून झोपला. काही वेळातच त्याने तिच्या अंगावर हात टाकला. त्याचे हात तिच्या स्तनावरून फिरू लागले. तिने त्याचा हात बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, पण तो मागे हटला नाही. रजिया मावशी, मला तू खूप आवडतेस असे कुजबुजत त्याने तिला मिठीत आवळले. ती लटक्या रागाने त्याला बाजूला करत असली तरी तिलाही तेच हवे होते. त्यामुळे काही वेळातच ती पूर्ण भोंगळ्या अवस्थेत बाचा रोमनच्या मिठीत होती. रोमनही भोंगळा झाला होता. तिच्या मांसल भरलेल्या देहाला त्याचे तरुण तगडे शरीर रगडून काढू लागले होते. कोवळा नौजवान अविवाहित रोमनला
बरगतचं देहाची बाई मिळाल्याने तो तुटून पडला. तर त्याचा जोरदार तरुणपणा भोगण्यासाठी तिने ही कसर सोडली नाही. रात्रभर दोघांनी मनसोक्त शरीर सुखाचा आनंद लुटला. नात्याला काळीमा फासत दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. आता रोमनचे तिच्याकडे येणे, तिच्याजवळ राहणे वाढले होते. ती एकटीच असल्याने त्याची तिला सोबत मिळेल या भावनेने नातेवाईकांनाही त्यात काही खटकत नव्हते. पण एकांतात मात्र त्या दोघांचा वासनेचा खेळ रंगत होता. याचा कुणालाच काही थांगपत्ता लागला नव्हता. बाहेर मावशी भाचा असे नाते असले तरी ते एकांतात आता नवरा बायकोच होते. पण आता हे सगळे बदलणार होतं, कारण तिचा नवरा येणार होता. तिला रोमनसारखा नवतरून भोगायची चटक लागली होती, तर रोमनलाही मावसलबाईचा उपभोग घेण्याचा नाद लागला होता. आता दोघांचाही नाद सुटणे कठीण होते. पण तिचा नवरा नौशाद आला तर हे सुख घेता येणार नाही, हेही सत्य होते. त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. अखेर नौशाद आला. आपल्या बायको मुलीला भेटल्याचा त्याला आनंद झाला. आपल्या बायकोशी मिलन झाल्याचे तो खुशीत होता. पण ती मात्र नाराज दिसत होती. तिच्या मनात नवरा नौशाद बद्दल काहीच प्रेम राहिले नव्हते. तिला भाता रोमानच जास्त आवडत होता. तिकडे रोमानही रजियासाठी काहीही करण्यास तयार होता. नौशाद घेऊन 4-5 दिवस झाले होते. तो सुट्टीवर असल्याने घरीच असायचा. त्यामुळे रजिया रोमान या प्रेमजोडीला भेटणे कठीण झाले होते. दोघांनाही हा विरह सोसत नव्हता. अखेर त्या दोघांनी नौशादचा अडसर दूर करण्याचे ठरवले. या प्लॅनमध्ये रोमानने त्याचा मित्र हिमांशू याची मदत घेतली. त्या तिघांनी मिळून नौशादला संपवण्याचा कट रचला. सगळी तयारी करून ठेवली आणि ते योग्य संधीची वाट पाहू लागले. अखेर ती रात्र आली, जी नौशादच्या आयुष्याची शेवटची रात्र होती. त्याची बायकोच केवळ वासनेपोटी त्याचा जीव घ्यायला तयार झाली होती. रात्री जेवण करताना रजियाने नौशादला नशेचा पदार्थ खाऊ घातला. त्यामुळे जेवण झाल्याबरोबर लगेचच त्याला गुंगी आली. तो बेडवर पडला आणि पाहता पाहता घोळू लागला. तो पार गुंगीत असल्याचे पाहून तिने भाचा रोमानला कॉल केला. काही वेळातच रोमान आणि त्याचा मित्र हिमांशू हे दोघे तिथे आले. आता वेळ न वाया घालवता त्या तिघांनी नौशादला घेरले. धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी अत्यंत निर्दयीपणे त्याच्या मृतदेहाचे 2 तुकडे केले. हे शरीराचे 2 भाग त्यांनी ट्रॉली बॅग मध्ये भरले. घरात पडलेले सगळे रक्त पुसून काढले आणि मृतदेह असलेल्या बॅग घेऊन ते घरातून बाहेर पडले. हिमांशूच्या गाडीतून तिघेही ट्रॉली बॅग घेऊन बटोलीपासून 60 किलोमीटर अंतरावर गेले. तिथे एका शेतात त्या बॅग टाकून ते पसार झाले. आता या खुनाला वाचा फुटणार नाही असे त्यांना वाटत होते. पण गुन्हा कधीही लपत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात ट्रॉली बॅग मध्ये मृतदेह आढळल्यानंतर शेतकऱ्याने पोलिसांना खबर दिली. ही माहिती मिळताच तारकुलवा पोलीस ठाण्याचे प्रभारी त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी ट्रॉली बॅग भोवतीचा परिसर बॅरिकेड केला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. फॉरेन्सिक टीमने ट्रॉली बॅग उघडली असता त्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला. सायंकाळी 6 वाजता मेन पोलीस स्टेशन परिसरातील बटोली गावात पोलीस पोहोचले. ट्रॉली बॅग जवळ सापडलेल्या कागदाच्या फोटोकॉपी, परदेशी सिम कार्ड आणि बारकोडच्या मदतीने मृताचे नाव नौशाद अहमद, वय 35 असल्याचे उघड झाले. मैताची ओळख पटल्यानंतर पुढील तपासाला सुरुवात झाली. रविवारी आणि रात्री उशिरापर्यंत तिथेच राहिले. यावेळी नौशाद अहमद यांच्या कुटुंबियाची चौकशी करण्यात आली. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार तो फक्त 10 दिवसापूर्वीच दुबईहून परतला होता आणि शनिवारी रात्री उशिरापासून घरातून बेपत्ता होता. वडील अली मोहम्मद म्हणाले की जेव्हा नौशाद घरी सापडला नाही तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य काळजीत पडले आणि त्यांनी त्याचा शोध सुरू केला. आजूबाजूच्या लोकांनी, ज्यात मित्र आणि नातेवाईकांचा समावेश होता, यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत गावातील काही लोकांकडून रजियाबद्दल संशय व्यक्त करण्यात येऊ लागला, कारण काही जणांनी तिला तिच्या भाच्या समवेत फिरताना पाहिले होते. त्या दोघातील जवळीक काही जणांना खटकली होती.
त्यामुळे तिथाच्या घटनेमागे काही हात असावा असा संशय युक्त होत होता. दुसरीकडे नौशाद अलीकडेच गावात आला होता. त्याचे कोणाशी काही वैर नव्हते. मग त्याची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या कोण करेल हा प्रश्न होता. अखेर पोलिसांनी संशयातून रजियाकडे सखोल चौकशी सुरू केली. या चौकशीत उत्तरे देताना तिची बुडती दमछाक झाली आणि तिने सारे सत्य पोलिसांसमोर उघड केले. तिने दिलेली माहिती धक्कादायक होती. पोलिसांनी तातडीने हालचाली करत तिचा प्रियकर रोमान आणि त्याचा साथीदार हिमांशू या दोघांना ताब्यात घेतले. त्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. केवळ वासनेच्या मोहापायी एका कष्टकरी नवऱ्याचा घात करणारी त्याची बायको रजिया, नीचपणाचा कळस गाठत मावशीसोबतच शरीर संबंध ठेवणारा आणि त्यासाठी तिच्या नवऱ्याला मारणारा रोमान आता पोलीस कोठडीत गेले आहे. त्या दोघांना मदत करणाऱ्या हिमांशूच्या माथेही गुन्हेगारीचा कलंक लागला आहे. अशा नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये